सर अहो सीसीटीव्ही फुटेजेस डिलीट झाले. काय? कसं शक्य आहे? माका पण तोच प्रश्न पडलाय. सर मी रूम कडे जात होते ना तेव्हा रमाकांत काका मका भेटले. ते मका अडवायचा प्रयत्न करत होते आणि मी सीसीटीव्ही रूमच्या आत गेले तेव्हा ते ऑपरेटर काका पण नव्हते. हे सगळं नक्कीच इरा चायने केलंय. सरस्वती पण त्या असं का करतील? माका पण तोच प्रश्न पडलाय. स्वतःच्या नवऱ्याचा जीव घ्यायला निघाली आहे ही बाई. इरा आणि आरव दादावरती इतका प्रेम म्हणता पण त्या दोघांसाठी बाबा काय आहे त्यांना कळत नाही काय? स्वतःच्या मुलांचा विचार पण कसा मनात येत नाही ह्यांच्या. इतकी स्वार्थी आहे मी कधीच बघितलेली नाही. मी काय बोलू तुला सरस्वती यावर? स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या मुलाला मॅन्युप्युलेट करणारी, वाटेल त्या थराला जाणारी आई मी पाहिली आहे ना. स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी आपण आपल्या मुलांना दुखावतोय, त्यांचं नुकसान करतोय, याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. माका कळतं सर. सरस्वती मला असं वाटतं की आपण या सगळ्याचा अगदी मुळाशी जाऊन शोध घेऊया, तपास करूया. रमाकांत भाऊजी मी फुटेज तर डिलीट केलं पण एक गोंधळ झालाय. आता काय झालं? त्या सीसीटीव्ही रूम मध्ये मला इराने पाहिलं. काय काय सांगतास काय वहिनीनु तुम्ही? त्या सीसीटीव्ही रूम मध्ये तुमका इरान बघितल्यान? हो. ए माझ्या कर्मा, ह्या का म्हणतात ना, हय आड थय वीर. काय? अहो हय इरा थय भावल्या. त्या भावल्यान पोलिसांनी पकडल्यान. हा आता भावल्यान जर पोलिसांकडे काय थोबाड उचकटल्यान ना तर आपली वाट लागतली. वहिनीनु मी तुमका सांगून ठेवतोय हा, कायव करून आपल्या त्या भावल्याचा थोबाड बंद करूकच होया. मम्मा तू त्या सीसीटीव्ही रूम मध्ये काय करत होतीस? आला तुम्ही? सुमन पण आलीये का? मी काय विचारते, तू सीसीटीव्ही रूम मध्ये काय करत होतीस आणि तू मला बयोला अडवायला का सांगितलेलंस? मम्मा, बाबाला मारण्याचा प्रयत्न तू केलास? इरा अगं, म्हणजे ते इंजेक्शन सुनील बहुलेला तू दिलेलंस? इरा अगं काय बोलतेस तू? मी तुझ्या बाबाला मारण्याचा प्रयत्न करेन? हा, तू आरोप करतेस माझ्यावर त्या बयोसारखे? मी आरोप करत नाहीये. जे फॅक्ट समोर दिसतात त्यांना क्वेश्चन करते. मग खऱ्या फॅक्ट्स तुला माहिती नाहीये इरा? म्हणजे त्या बयोने मला धमकी दिली होती की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला अडकवेन म्हणून. ते तिच्या बापाला तिने पकडवून दिला वगैरे सगळा दिखावा होता. ऍक्च्युली तिला मला अडकवायचं होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये. एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये मी कोणाला आणि काय सांगू म्हणून मी कोणाशी काही बोलले नाही. काय सांगतास काय वहिनीनु? त्या बयोन तुमका धमकी दिली? हो. त्या दीड दमडीच्या मोलकर्णीची एवढी हिम्मत? नाही नाही, पण अगं मम्मा, या सगळ्याचं
सीसीटीव्ही फुटेज आणि इंजेक्शनशी काही संबंधच नाहीये. अगं तेच तर सांगतेय, मी हॉस्पिटलमध्ये काम करते की नाही, रोजचं जाणं येणं असतं माझं तिथे, गोळ्या औषधं इंजेक्शन्स. त्या दिवशी मी सुनील बहुलेंना पाहिलं स्टोर रूम कडे जाताना. मला कळेच ना हा माणूस इथे कशासाठी आलाय, म्हणून मी त्याचा पाठलाग केला स्टोर रूम कडे, पण तिथून तो गायब झाला. मला कळलंच नाही की तो कुठे गेला, काय झालं. आता बयोने जर सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असतं तर त्याच्यात तिला मी दिसले असते आणि माझ्यावरती आळ घेतलं असतं ग तिने. आणि हे सगळं जर शुभंकरला कळलं असतं तर आता ह्या परिस्थितीमध्ये त्याला किती त्रास झाला असता बाळा. बघ ना, तू माझी पोटची पोर, पण तुलाही माझ्यावरच संशय आला ना. कोणाला आणि काय काय समजावून सांगू मी बाळा. मी म्हणून फुटेज डिलीट केलं होतं ते. इरा, तू आता मोठी झालीस, तुला समजू शकतं म्हणून तुला सांगते. माझा आणि शुभंकरचा डिवोर्स जरी झालेला असला तरी माझं त्याच्यावर अजून तेवढंच प्रेम आहे ग. अगं म्हणून तर मी त्याला एवढं शोधलं, त्याच्यावरती उपचार केले, त्याला बरं केलं. इरा, त्याला काही झालं तर मी नाही जगू शकणार ग बाळा. आपण हे सगळं शुभंकर सरांना सांगितलं तर? नाही सर, बाबांची तब्येत बघता त्यांना खयचोच मानसिक त्रास होता कामा नये. आणि आपण आता जर इराच्या आईवरती आरोप लावले ना तर इरा आणि आरो दादाक त्रास होईल. इराक वाटेल की मी हा सगळा मुद्दाम करता इराच्या आईक अडकवण्याचा प्रयत्न करताय आणि ह्या सगळ्याचा त्रास बाबांका होईल. अगं पण सरस्वती, मग तू त्यांना सोडून देणार आहेस का? नाही सर, मग त्यांनी बाबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय ना, त्या बाईला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसूच आहे नाही आता. बघिरा, मी खरंच सांगते ग, मी आतापर्यंत कोणाला काही वाईट बोलले नाही, कोणाचं काही वाईट केलं नाही, पण त्या बयोने आपल्या आयुष्याची वाट लावली. माझी हक्काची, माझी विश्वासाची फक्त एक व्यक्ती होती बाळा, जिला मी सगळं सांगू शकत होते. ती फक्त तू होतीस. आज त्या बयोमुळे तू सुद्धा माझ्यावर संशय घेतेस, तुझ्या मम्मावर संशय घेतेस तू. हिरा, हे तूच मला असं बोलायला लागलीस तर त्या सगळ्याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा मरून गेलेलं बरं. हो वहिनीनो, असं काय बोलतास तुम्ही? गो इरा, अशी बघत ते उभी राहिलं. औशिक समजाव तुझ्या, असं काय करतोस तू? मम्मा, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. पण माझा हेतू वाईट नव्हता ग. नाही ग बाळा, मी तुझ्यावर कधीच नाही रागवणार. फक्त त्या बयोने मला धमकी दिली ना, त्याचं वाईट वाटलं. मम्मा, आय एम सॉरी. त्या बयोला आता मी अजिबात सोडणार नाही. माझ्या बाबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ना तिने. आता तिची काही खेळ नाही.
आणि मग सुनीलने मला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. मला हालताच येईना आणि मग सुनीलने मला इंजेक्शन दिलं. नशीब बयो वेळेवर आली म्हणून मी वाचलो. मला एक कळत नाहीये, सुनीलच्या हाती ते इंजेक्शन पडलंच कसं. बयो, CCTV मध्ये काही कळलं? नाही, अजून तरी काय नाही कळलं. असं कसं शक्य आहे? हॉस्पिटलमधून इंजेक्शन गायब आहे, ते हॉस्पिटलमध्ये वापरलं गेलं नाहीये, त्याची कुठे एंट्री पण नाहीये. मग हे CCTV मध्ये न येणं कसं शक्य आहे? बयो, ते इंजेक्शनचं रजिस्टर नीट चेक केलंय ना? होय, त्यात पण काहीच नाही सापडलं. CCTV फुटेज डिलीट झाल्याचं सांगितलं तर बाबा अजून पॅनिक होतील आणि स्वतः त्रास करून घेतील. याचा त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होऊ शकता. नको, त्यापेक्षा त्यांच्यापासून ही गोष्ट लपवलेलीच बरी. बाबा, तुम्ही नका काळजी करू, सापडात लवकरच. कशी नको काळजी करू. सुनीलने खोटं बोलून मला बोलावून घेतलं, मला मारण्याचा प्रयत्न केला, इथे येऊन स्टोर रूम मधून इंजेक्शन चोरी केलं. एक साधा चोर एवढ्या गोष्टी नाही करू शकत. सुनीलला नक्कीच कुणीतरी मदत केली असणार. पण बाबा, अशी मदत कोण करू शकतं? पण अशी मदत कोण करेल? सर, 7 नंबर वॉर्डमध्ये इमर्जन्सी. पल्स रेट खूप लो आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय. विशाल सर दुसऱ्या हॉस्पिटलला गेलेत. पवार सरांना यायला वेळ होतोय. मी बघतो. तुझा आरव, बयो आणि मीरा कुठे? नाही माहित. असं कसं? अरे, कॉलेज टायमिंग मध्ये कुठे गेली ती? तिला कॉल कर. हा. काय झालं दादा, लागतो का फोन? लागतोय फोन, पण ती उचलत नाही. अचानक काय गेले हिरा? बाब, दादा, बाबा, बाबा बाबा, बाबा, हो तुमका चालता पण येत नाही, तुम्ही कशाक जाताय? पुन्हा त्रास होईल रे, प्लीज ऐक आमचं. हे मुक्कामार रस्त्यावर थोडंसं दुखतंच. पेशंटला तपासलं की मला बरं वाटेल. पेशंटला तपासणं पण तितकंच गरजेचं आहे ना. बाबा प्लीज तुम्ही आराम करा ना, तुम्ही बरे होणे पण तितकंच महत्वाचा. मग पेशंटला कोण तपासणार? कोण आहे का आज? ऑप्शन आहे का दुसरं आपल्याकडे? नाही, मला जावंच लागणार. मला माझं काम महत्वाचं. बाबा, दादा, अरे बाबा,
आम्ही आता त्यांना स्टेबल केलंय, पण हे बघा त्यांना ऑपरेशनची गरज आहे. त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे, पण ऑपरेशनमध्ये एक रिस्क आहे. ऑपरेशन नंतर काही दिवस त्यांची एक बाजू पॅरलाइज असू शकते. तुम्ही विचार करा. आम्ही आहोत. बाबा दादा, बाबा सावकाश बसा. नाही नाही, मी ठीक आहे. बसा बसा बाबा, बसा ना. अरे बयो, एक काम करा, डॉक्टर देसाईंना रिपोर्ट्स दाखवा. त्यांची पण ओपिनियन घेऊ आपण. आणि MRI करून घ्या आणि लेटेस्ट ECG पण करून घ्या. ठीक आहे? होय डॉक्टर. आहे. ठीक आहे, मी जातो लगेच. बाबा बाबा, अरे तुला बरं नाहीये, तू कशाला काम करतोयस ना? इरा, इथं हॉस्पिटलमध्ये कधी इमर्जन्सी येऊ शकते माहिती आहे ना तुला? कुठे गेली होतीस काम सोडून? लक्ष नाहीये तुझं. डॉक्टर झाल्यावर हे असं वागणार आहेस तू? ते मी बाबा, ते महत्वाचं काम आलेलं म्हणून मी गेले. ड्युटीपेक्षा दुसरं कुठलंही काम महत्वाचं नसतं. बाबा तुझ्यामुळे वाट लागली सगळ्याची, कळलं? काय बोलतस तू? बाबाची जी काही अवस्था झाली ना आज, ती फक्त तुझ्यामुळे झाली आहे, कळलं? पहिल्या दिवसापासून मी बाबाला वॉर्न करत होते. तुझा गुंड बाप कसा आहे, किती वाईट आहे, या गोष्टीचा इशारा देत होते. पण आजही बाबा मलाच ओरडतोय. आणि तुझं काय? आता तू मुद्दाम पुढे पुढे करतेस बाबाची सिंपथी गेन करण्यासाठी. इरा, मी जा काय करते तर मनापासून करते, आणि त्या सतत मी प्रूव्ह नाही करू शकत. आणि आता एवढाच सांगेन की झाला गेला तर विसरून जाणे, आपण आता काम करूया, कारण पेशंट ही आपली पहिली प्रायोरिटी आहे. संतोष, मी डिस्चार्ज घेतोय. डिस्चार्ज फॉर्म घेऊन ये. बाबा ते थांब, सॉरी बाबा, मला माफ कर. कुठे होतीस ग तू? इम्पॉर्टंट काम होतं. बाबा, I'm really sorry. बाबा सॉरी. बाबा, अरे काय करतोयस तू? बाबा बाबा प्लीज 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 बस ना बाबा. तुला काही मदत हवी आहे का? मी करते. नाही, मी डिस्चार्ज घेतोय, घरी जाऊन आराम करणार. अरे बाबा, पण काय गरज आहे? अजून तू बरा सुद्धा झाला नाहीयेस. मी डॉक्टर आहे, मला कळते माझी तब्येत कशी येते. घरी जाऊनच आराम करीन. बाबा ऐक ना,
अरे बाबा, काय करताय तुम्ही? डिस्चार्ज घेतोय मी. हो बाबा, ठीक आहे, मी तुमचं सामान आवरते.